तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपातून मुख्य मंदिरामध्ये स्थानापन्न करण्यात आलाय। तर संध्याकाळी 4 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणूक निघणार आहे। दरम्यान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा सोहळा कसा असेल याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आज गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। पुण्यातल्या सर्वात महत्त्वाच्या असल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक ही खरं तर पाहण्यासारखी असते आणि आकर्षक अशा रथातून बाप्पांचं विसर्जन मिरवणूक आहे ती सुद्धा निघणार आहे। नेमकी कशी तयारी झालेली आहे आणि दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी आपण 4 वाजता सुरुवात केलेली होती, यावर्षी देखील होणार आहे, कशी तयारी झालेली आहे आणि आज म्हणजे 4 वाजेपर्यंत काय काय असणार आहे। बाप्पांचे उत्सवाचे 10 दिवस अतिशय आनंदात, उत्साहात आणि आनंदात गेले आणि प्रतिवर्षीपेक्षा जवळजवळ 30% जास्तची गर्दी, सर्वोच्च गर्दी या गणेशोत्सवात झाली आणि भाविकांनाही बाप्पांच्या महादर्शनाचा आनंद घेतला। आज बाप्पांच्या विसर्जनाचा सांगतेचा सोहळा आहे आणि याची संपूर्ण तयारी दगडूशेठची झालेली आहे। आता 8 वाजता राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सपत्नीक श्रींचा अभिषेक करतील। हा सांगतेचा अभिषेक असेल आणि बाप्पांची विसर्जन मिरवणूक ही बरोबर 4 वाजता ही उमांगमलज या रथामध्ये बाप्पांचं आगमन होईल आणि या मिरवणुकीला बेलबाग चौकातून आरंभ होईल। पोलिसांनी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे आणि सर्व मंडळांशी संवाद साधून मायक्रो प्लॅनिंग त्यांनी केलेलं आहे। 5 मानाचे गणपती बाप्पा गेल्यानंतर जे पारंपरिक 3 बाप्पा जातात त्याच्यानंतर जी गॅप राहते त्या गॅपमध्ये 4 वाजता दगडूशेठ गणपती बाप्पांना ते जागा उपलब्ध करून देणार आहेत आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाचं सगळ्या गणेश मंडळांचं अतिशय चांगलं सहकार्य मिळते। आकर्षक अशा विद्युत रोषणाईने नटलेल्या रथामधून बाप्पांचं विसर्जन आहे ते सुद्धा होणार आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।